Hello dear students, welcome to Global Online Marketing. In this class, we will study about our new topic, new unit of MS set, that is cell biology. So, uh, first of all, we will understand all the basic concept in cell biology. तर पहिल्यांदा आपण काय करूया, जे बेसिक टर्मिनॉलॉजी आहे सेल मधली, सेल सेल ही कन्सेप्ट कुठून आली, सेल मागे हिस्ट्री काय, सेल थेअरी काय, या विषयी बेसिक कन्सेप्ट आज डिस्कस करूया. नेक्स्ट लेक्चर मध्ये जे सेल ऑर्गॅनिल्स असतील, सेल सायकल असेल, सेल सायकल रेग्युलेशन असेल, ह्या सर्व गोष्टी आपण बघणार आहोत. तर पहिल्यांदा आपण सेल म्हणजे काय सांगून समजून घेऊया. सेल इज फंडामेंटल युनिट ऑफ लाईफ. तर सेल काय सर्वात बेसिक युनिट आहे लाईफचं. त्याच्यामध्ये सेल इज फंडामेंटल स्ट्रक्चरल फंक्शनल युनिट ऑफ लाईफ. तर सेल जी आहे ती एक बेसिक सर्वात बेसिक युनिट जे लाईफचं आहे ती सेल आहे. तर सेल जी आहे स्मॉलेस्ट आणि बेसिक युनिट असल्यामुळे ती त्याच्यापासून सर्व जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम ते तयार झालेले आहे आणि सर्व जे लिव्हिंग लाईफ प्रोसेस आहेत ते त्यांचं बेसिक युनिट जे आहे ते काय सेल आहे. त्याच्यानंतर दिस इज मायक्रोस्कोपिक युनिट एंटिटी ऑफन टर्म्ड ॲज बिल्डिंग ब्लॉक ऑफ लाईफ एक्झिबिट रिमार्केबल कॉम्प्लेक्सिटी अँड फंक्शनॅलिटी. तर ही खूप छोटी एंटिटी आहे, म्हणजे मायक्रोस्कोपिक एंटिटी आहे, आणि ह्यालाच बिल्डिंग ब्लॉक ऑफ लाईफ पण म्हणले जाते. आणि ह्याच्यामध्ये रिमार्केबल कॉम्प्लेक्सिटी आहे, म्हणजे डिफरंट टाईपचे सेल आहेत, त्यांचे डिफरंट फंक्शन आहेत. सेल पासून परत टिश्यू बनतात, टिश्यू पासून परत टिश्यू सिस्टम बनेल, टिश्यू सिस्टम पासून ऑर्गन पासून ऑर्गन सिस्टम पासून बॉडी बनेल. तर ह्या सर्वांचं बेसिक सर्वात अगोदर बॉडी बनेल, आणि बॉडी बनेल, आणि कम्प्लीट बॉडीला आपण काय म्हणतो इंडिव्हिज्युअल म्हणतो. तर सर्वात ह्याचा सुरुवातीचा युनिट जो काय आहे तो सेल आहे. मात्र ती सेल पण आहे ती डिफरंट टाईपच्या सेल आहेत. नर्वस सिस्टम मधल्या सेल्स वेगळ्या असतील, त्या वेगळ्या फंक्शन साठी मॉडिफाईड असतील, त्यांच्यामधले जे कॉम्पोजिशन असेल ते वेगळ्या टाईपचं असेल, आणि त्यांचे फंक्शन पण कॉम्पोजिशनमुळे वेगवेगळे असतील. कॉम्पोजिशन फंक्शन वेगवेगळ्या फंक्शनसाठी वेगवेगळे तिथं कॉम्पोजिशन असते. त्यानंतर हिस्टॉरिकल डेव्हलपमेंट बघूया तर सेलची कन्सेप्ट कुठून आली. पहिल्यांदा तर रॉबर्ट हुक यांनी 1665 रोजी 65 मध्ये सेल ही टर्म कॉइन केली. आणि ह्यांनी काय कॉर्क जे बुचाचं झाड असतं त्याचे जे सेल्स त्यांच्या जे बारक आहेत त्याचा सेल्स त्याचे जे सेल बारक आहे तो मायक्रोस्कोप खाली ऑब्झर्व केला, आणि त्यांना जे स्ट्रक्चर दिसलं त्याला ह्यांनी सेल असं नाव दिलं. त्याच्यानंतर अँटोन वान लुनवोक हे जे होते त्यांनी पहिल्यांदा मायक्रोस्कोप जो असेल सॉरी मायक्रो ऑर्गॅनिझम डिस्कवर केले, ह्या मायक्रो ऑर्गॅनिझम ऑब्झर्व केले, आणि जे रॉबर्ट हुक यांनी टर्मिनॉलॉजी दिली होती त्याला सपोर्ट केलं, की त्यांनी पहिल्यांदा मायक्रोस्कोप अंडर मायक्रो ऑर्गॅनिझम ऑब्झर्व केले. त्याच्यानंतर मॅथियल स्वेडन आले, त्यांनी प्लांट जे असतात ते सेल पासून बनलेले असतात असं सांगितलं. आणि त्याच्यानंतर स्वॅन आले, आणि स्वॅननी काय ही जी थेरी होती स्वीडनची ती अॅनिमल्स मध्ये एक्सटेंड केली, आणि त्यांनी सांगितलं की अॅनिमल्स जे आहेत ते कशापासून बनलेले आहेत सेल्स पासून. त्यानंतर रुडोल्फ विर्च्यू आले, यांनी ओमनिस सेल्युला ई सेल्युला ही कन्सेप्ट मांडली. म्हणजे ह्याचा अर्थ काय होतो, ओरिजिन सेल्स ओरिजिन फ्रॉम पास्ट एक्झिस्टिंग सेल्स. तर जुन्या सेल्स जे आहेत त्यापासूनच नवीन सेल्स काय क्रिएट होतील असं यांचं मत होतं रुडोल्फ विर्च्यूचं, असं यांनी सांगितलं. त्याच्यानंतर सेल सेल थेरी सेल थेरी मांडण्याचं काम मॅथ्यू स्वेडन, त्याच्यानंतर स्वॅन आणि रुडोल्फ विर्च्यू जे आहेत यांनी जी टर्मिनॉलॉजी दिली त्यांना कंपाईल करून सेल थेरी एक पुटफोर्थ करण्यात आली. तर याच्यामध्ये मॅथिस स्वेडन यांनी काय सांगितलं होतं की सेल जी आहे प्लांट जे आहेत ते कशापासून बनलेले सेल्स, आणि स्वेनने काय सांगितलं होतं की अॅनिमल जे आहेत ते सेल्स पासून बनलेले आहे. आणि त्याच्यानंतर विर्च्यू आले जे की जर्मन फिजिशियन होते, त्यांनी काय सांगितलं की ओनली सेल अरायझेस ओनली फ्रॉम प्री एक्झिस्टिंग सेल्स. जे सेल्स असतील त्या काय करतील की जुन्या सेल्स पासूनच त्यांचं फॉर्मेशन होईल, आणि त्याच्यामध्ये त्यांनी सेल कंटिन्युटी जी असते सेल डिव्हिजन थ्रू होते या गोष्टीला एम्फसाइज केलं. आणि ह्यांच्या तिघांच्या कॉन्ट्रीब्युशन मधून सेल थेरीची जी कन्सेप्ट आहे ती पुढे आली. त्याच्यामध्ये सेल थेरीचे जे पॉइंट होते त्याच्यामध्ये
ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम आर कंपोज्ड ऑफ सेल्स. तर सर्व लिव्हिंग ऑर्गॅनिझम जे आहे ते कशापासून बनलेले आहे? सेल्स पासून बनलेले आहे. त्यानंतर द सेल इज बेसिक युनिट ऑफ लाईफ. सेल जे असेल ते बेसिक युनिट ऑफ लाईफ आहे, म्हणजे त्याच्यापासूनच सर्व बाकीची बॉडी सिस्टम बनते. मग ह्याच्यामध्ये सर्वात बेसिक युनिट काय? सेल आहे. त्याच्यानंतर सेल कॅरी जेनेटिक इन्फॉर्मेशन इन द फॉर्म ऑफ डीएनए ऑर आरएनए. तर सेल जे आहे ती जेनेटिक इन्फॉर्मेशन डीएनए किंवा आरएनए च्या फॉर्म मध्ये कॅरी करते. त्याच्यानंतर सेल अरायझेस ओनली फ्रॉम प्री-एक्झिस्टिंग. सेलचं जे फॉर्मेशन होते ते फक्त काय कोणापासून होईल? प्री-एक्झिस्टिंग सेल थ्रूच होईल, म्हणजे सेल डिव्हिजन. तर ह्याच्यामध्ये परत जसं जसं सायन्स मध्ये काय झाले, मॉडर्नाइज म्हणजे नवीन नवीन टेक्निक आल्या, तसं तसं सेल थेरी पण इव्हॉल्व्ह होत गेली. तर सेल थेरी परत एक्सटेंड झाली. ह्याच्यामध्ये जे नवीन डिस्कवरीज झाल्या मॉलिक्युलर बायोलॉजी, जेनेटिक्स किंवा बायोकेमिस्ट्रीच्या फील्डमध्ये, त्या सर्वांना एकत्र घेऊन नवीन सेल मॉडर्न सेल थेरी इथे मांडण्यात आली. त्याच्यामध्ये पहिला पॉईंट आहे की ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम आर कंपोज्ड ऑफ वन ऑर मोर सेल्स. तर एक जो लिव्हिंग ऑर्गॅनिझम असतो ते सिंगल किंवा मल्टिपल सेल्स पासून फॉर्म तयार झालेला असतो, असं इथे सांगण्यात आलेलं आहे. मग त्याच्यानंतर द सेल इज फंडामेंटल युनिट ऑफ स्ट्रक्चर अँड फंक्शन इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. जी सेल आहे ती काय स्ट्रक्चरल आणि फंक्शनल युनिट आहे लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये. जसं की बघू शकतो की आपण जे एक सेल जी बेसिक युनिट आहे त्यापासूनच सर्व अगोदर सेल आहे. सेल पासून परत टिश्यू बनतात, टिश्यू पासून टिश्यू सिस्टम पासून ऑर्गन, ऑर्गन पासून ऑर्गन सिस्टम आणि त्याच्यानंतर बॉडी बनते. तर हे सर्वांचा बेसिक युनिट कुठं आहे? सेल आहे. तर सर्वात बेसिक युनिट जो असेल इथे तो काय असेल? सेल असेल. ऑल सेल अरायझेस फ्रॉम प्री एक्झिस्टिंग सेल्स थ्रू सेल डिव्हिजन. तर याच्यामध्ये तिसरा पॉईंट जो होता त्याच्यामध्ये सांगण्यात आले की जे सर्व सेल्स आहेत त्याच्यामध्ये ते त्याचं फॉर्मेशन कशा थ्रू होईल? सेल डिव्हिजन थ्रू त्या फॉर्म होतील, नवीन सेल फॉर्म होतील आणि ते फक्त जुन्या सेल्स पासूनच त्यांचं फॉर्मेशन होईल असं सांगण्यात आलं इथे. त्याच्यानंतर सेल कंटेंट हेरिडिटरी मटेरियल लाईक डीएनए और आरएनए. सेल जे आहे ते हेरिडिटरी मटेरियल काय करते? सेलमध्ये हेरिडिटरी मटेरियल असते, ते डीएनए किंवा आरएनए असू शकते आणि ते एका जनरेशन कडून दुसऱ्या जनरेशन कडे काय होत जाणार? पास ऑन होत जाणार. तर ह्यामध्ये काय हेरिडिटरी मटेरियल जे आहे ते एका जनरेशन कडून दुसऱ्या जनरेशन कडे सेल डिव्हिजनच्या प्रोसेस मध्ये पास ऑन होत जाईल. ऑल सेल्स हॅव सेम बेसिक केमिकल कंपोजिशन अँड मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी. ते सर्व सेल असतील त्याच्यामध्ये एक बेसिक केमिकल कंपोजिशन असेल, त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, लिपिड्स हे काय बेसिक कंपोजिशन असेल आणि त्यांचे जे मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीज पण मध्ये पण आहे सिमिलरिटी, म्हणजे सर्व जे सेल्स आहेत त्यांना एनर्जीसाठी ते एटीपीच युटिलाइज करतील. तर हे यांच्यामध्ये सर्व सेल्स मध्ये काय बेसिक काही सिमिलरिटीज असतील. त्यानंतर एनर्जी फ्लो जो आहे मेटाबॉलिझम अँड बायोकेमिकल रिएक्शन ऑकर विदिन सेल. तर जे एनर्जी फ्लो आहे तो विदिन सेल ऑकर होतो. त्याच्यानंतर पुढचा जो पॉइंट आहे सेल कंटेंट स्पेशलाइज स्ट्रक्चर, specialized structure which we also call it as organelles that performs specific functions to sustain life. तर सेल जे आहेत त्यांच्यामध्ये सर्वांमध्ये काय स्पेसिफाईड स्ट्रक्चर आहेत, मेम्ब्रेन बाउंड स्पेसिफाईड स्ट्रक्चर आहेत. म्हणजे काय काही मेम्ब्रेन बाउंड आहेत, काही मेम्ब्रेन बाउंड नाहीत. मात्र प्रत्येकाचं जे ऑर्गॅनल्स आहेत, प्रत्येक ऑर्गॅनल्स जे आहे एक स्पेसिफिक फंक्शन, प्रत्येक ऑर्गॅनलचं एक स्पेसिफिक फंक्शन आहे आणि ते काय पूर्ण लाईफ मध्ये लाईफला सस्टेन करण्याचं. जसं की मायटोकॉन्ड्रिया जिथे असेल ते काय एनर्जी प्रोडक्शनचं काय काम करेल, रायबोझोम जे असतील ते प्रोटीन सिंथेसिसचं काम करेल. तर अशा पद्धतीने सर्व जे आहे सर्व ऑर्गॅनल्स आहेत ते काय करतील, लायसोझोम काय क्लिनिंगचं काम करतील. अशा पद्धतीने सर्व जे ऑर्गॅनल्स असतील ते आपला आपला रोल प्ले करतील. त्याच्यानंतर प्रोकॅरियोट आणि युकॅरियोट जे सेल्स आहेत सर्वात अगोदर जे आहेत अँशियंट सेल जे असतील ते काय असतील? प्रोकॅरियोट्स असतील. त्यांच्यामध्ये तेवढी डेव्हलपमेंट नसतील, म्हणजे आपल्याला बघायला भेटणार नाही. तर पहिल्यांदा जर फॉर्मेशन कशाचं झालं? प्रोकॅरियोटिक सेल्सचं झालं आणि त्याच्यामधून इव्होल्युशन होत होत युकॅरियोटिक सेल बनले. प्रोकॅरियोटिक सेल जे असते ते सिंपल प्रायमेटिक सेल्स असतात आणि त्यांच्यामध्ये न्यूक्लियस आणि मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनल्स नसतात. आणि ह्याचं एक्झाम्पल जर बघायला गेलं आणि बॅक्टेरिया आणि आर्किया हे येतात एक्झाम्पल. त्यानंतर युकॅरियोट म्हणलं आपण ते तर ऍडव्हान्स सेल्स असतात, त्यांच्यामध्ये ट्रू न्यूक्लियस असतो आणि मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनल्स असतात. तर आपण वन बाय वन यांचे जे डिफरन्स असतील ते बघूया. तर ह्याच्यामध्ये
पहिलं कॅरेक्टरिस्टिक्स आहे प्रोकॅरियोटिक सेलचं की याच्यामध्ये न्यूक्लियस अब्सेंट असतो. न्यूक्लियस याच्यामध्ये काय असतो? प्रोकॅरियोट सेल मध्ये अब्सेंट असतो. त्याऐवजी न्यूक्लिओइड असतो तिथे. मेम्ब्रेन जेनेटिक मटेरियल भोवती कोणतेही मेम्ब्रेन नसते. ते मग तिथे न्यूक्लियस प्रोकॅरियोट मध्ये प्रोकॅरियोट सेल मध्ये अब्सेंट असतं. त्यानंतर युकॅरियोट सेल मध्ये हे प्रेझेंट असतं. त्यानंतर जेनेटिक मटेरियल जे आहे ते प्रोकॅरियोट्स मध्ये आपल्याला सिंगल सर्क्युलर डीएनए और आरएनए बघायला भेटतं. त्याच्यानंतर युकॅरियोट मध्ये जर बघायला गेलं तर लिनियर डीएनए असतो, तो की मल्टिपल क्रोमोझोम मध्ये अरेंज असतो. लिनियर डीएनए असतो तो काय मल्टिपल क्रोमोझोम मध्ये अरेंज असतो. त्याच्यानंतर मेम्ब्रेन बाउंड ऑर्गेनेल जे असतात ते प्रोकॅरियोट्स मध्ये अब्सेंट असतात. याच्यामध्ये एकच मेम्ब्रेन बाउंड ऑर्गेनेल आहे, तो की रायबोझोम. ते पण काही स्पेसिफिक सेल्स मध्ये प्रोकॅरियोट्स मध्येच बघायला भेटतात. त्याच्यानंतर युकॅरियोट्स मध्ये जर बघितलं तर मेम्ब्रेन बाउंड ऑर्गेनेल्स याच्यामध्ये प्रेझेंट असतात. त्याच्यामध्ये मायटोकॉन्ड्रिया, इंडोप्लाझमिक रेटिक्युलम, गॉल्गी apparatus, क्लोरोप्लास्ट हे सर्व त्या मेम्ब्रेन बाउंड ऑर्गेनल्स आहेत. त्यानंतर साईज जर हे केलं आपण डिस्कशन, तर जी प्रोकॅरियोट्स आहेत त्यांच्यामध्ये स्मॉलर साईज बघायला भेटते आपल्याला. जनरली ह्याची जी साईज असते ती 1 ते 5 मायक्रोमीटर असते आणि ती जर आपण युकॅरियोट्सची बघायला जर गेलं तर ती 10 to 100 मायक्रोमीटर असते. त्याच्यानंतर सेल वॉल जी असते ती प्रोकॅरियोट्स मध्ये युजली प्रेझेंट असते. ज्याच्यामध्ये पेप्टिओ बॅक्टेरियामध्ये जर बघितलं आपण पेप्टिओ ग्लायकॉनची सेल वॉल इथे प्रेझेंट दिसते. तर युकॅरियोट्स मध्ये जर बघितलं तर दोनच ग्रुप आहेत त्याच्यामध्ये आपल्याला इथे सेल वॉल बघायला भेटते. ते आहेत फंजाय आणि प्लांट्स. अॅनिमल्स मध्ये कोणत्याही पद्धतीचे किंवा प्रोटोझोआ मध्ये कोणत्याही पद्धतीचे सेल वॉल आपल्याला बघायला भेटत नाही. त्याच्यानंतर मेम्ब्रेन स्ट्रक्चर जे आहे सिंपल मेम्ब्रेन स्ट्रक्चर असते प्रोकॅरियोट्स मध्ये. त्याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीचं कंपार्टमेंट कंपार्टमेंट्स नसतात. मात्र ते जर युकॅरियोट्स मध्ये बघितलं जे की ऍडव्हान्स सेल आहेत त्यांच्यामध्ये काय कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर असते. तिथं व्हॅरियस मेम्ब्रेन बाउंड कंपार्टमेंट्स असतात. कंपार्टमेंट्स वेगवेगळे असतात तिथे. त्यानंतर फ्लॅजिला आणि सिलिया जो आहे त्याच्यामध्ये प्रोकॅरियोट्स मध्ये हे सिंपल आणि नॉट मेम्ब्रेन बाउंड नसतात. ते जर आपण युकॅरियोट्स मध्ये बघितलं तर ते कॉम्प्लेक्स आणि मेम्ब्रेन बाउंड असतात आणि हे मायक्रोट्युब्यूल पासून युकॅरियोट्स मध्ये बनलेले असतात. त्यानंतर रिप्रोडक्शन जर बघितलं तर ह्याच्यामध्ये प्रोकॅरियोट्स मध्ये मोर प्रिफरली असेक्शुअल फ्युजन जसं की बायनरी फिशन असं प्रिफर केलं जाते. मात्र तेच युकॅरियोट्स मध्ये असेक्शुअल आणि सेक्शुअल हे दोन्ही पद्धतीचं रिप्रोडक्शन आपल्याला इथे बघायला भेटते मायटोसिस किंवा मिओसिस थ्रू. त्याच्यानंतर एक्झाम्पल ऑर्गॅनिझम जे असतील ह्याचे प्रोकॅरियोट्स बघायला गेलं तर ते बॅक्टेरिया आणि आर्किया आहेत. तर इथेच युकॅरियोट्स जर बघायला गेलं आपण प्लांट्स, अॅनिमल, फंजाय हे सर्व ग्रुप जे असतील ते युकॅरियोट्स मध्ये येतील. तर पहिल्यांदा आपण सेल मेम्ब्रेन काय असते ते बघूया. सेल मेम्ब्रेनचा जो रोल आहे सेल मध्ये त्याचा रोल काय आहे लाईफ आणि त्याची फंक्शन काय आहे हे सर्व गोष्टी आपण बघणार आहोत. तर सेल मेम्ब्रेन जो असतो त्याचे मल्टिपल इसेन्शियल फंक्शन आहेत आणि ते सेलच्या सर्वायवल आणि प्रॉपर फंक्शन ऑर्गॅनिझमच्या सर्वायवल आणि प्रॉपर फंक्शनिंग साठी खूप इम्पॉर्टंट. कारण हे काय करते आउटर अॅटमॉस्फिअर पासून आउटर कंडिशन पासून बॉडीला आयसोलेट करण्याचं काम करते. तर ह्याच्यामध्ये रोल्स बघूयाचे. द सेल मेम्ब्रेन इज टू इनक्लोज द सेल अँड डिफाईन इट्स बाउंड्री. तर सेल मेम्ब्रेन काय करते सेलला इनक्लोज करण्याचं काम काय करते आणि त्याची एक बाउंड्री डिफाईन करण्याचं तर काम करते. त्याच्यानंतर सेल मेम्ब्रेन जो असेल तो सेलेक्टिव्हली परमेबल असेल. पूर्णपणे परमेबल पण असेल नसेल किंवा म्हणजे पूर्णपणे सर्व मॉलिक्युला बॉडीमध्ये अलाव पण करणार नाही किंवा पूर्णपणे इम्परमेबल पण नसेल. इम्परमेबल मीन्स पूर्णपणे अलाव म्हणजे रिप्लेस पण करणार नाही. तर काय काही स्पेसिफिक मॉलिक्युलला हा काय करेल बॉडीमध्ये अलाव करेल. त्याच्यानंतर सेल मेम्ब्रेन कंटेन्स प्रोटीन्स दॅट ऍक्ट ऍज रिसेप्टर. तर हे जे सेल मेम्ब्रेन्स आहेत त्यांच्यावर काही प्रोटीन्स असतात. ते रिसेप्टर म्हणून लायगंड्स आहेत जे बाहेरून आउटसाइडर लायगंड्स येतील त्याच्यावर रिसेप्टर म्हणून हे काम करतील. त्यानंतर बियॉन्ड इट्स फंक्शनल रोल द सेल मेम्ब्रेन ऑल्सो प्रोव्हाइड स्ट्रक्चरल सपोर्ट अँड स्टेबिलिटी टू सेल. तर हे जे फंक्शनल रोल सोडून आहेत त्याच्यानंतर सेल मेम्ब्रेन जो आहे स्ट्रक्चरल सपोर्ट आणि सेलला स्टेबिलिटी देण्याचं पण काम इथे करतो. एक तर याचा फंक्शनल रोल पण आहे
हे फंक्शनल रोल सोडून पण याचे काम काय आहेत की एक स्ट्रक्चरल सपोर्ट देणं बॉडी सेलला आणि स्टेबिलिटी प्रोव्हाइड करण्याचं काम सेल मेम्ब्रेन करतो. त्याच्यानंतर कंपोजिशन ह्याचं काय काय ते बघूया आपण. प्लाझ्मा सेल मेम्ब्रेनलाच आपण प्लाझ्मा मेम्ब्रेन पण म्हणू शकतो. तर प्लाझ्मा मेम्ब्रेन इज प्रायमरली कंपोज्ड ऑफ लिपिड, प्रोटीन्स अँड कार्बोहायड्रेट्स. तर प्लाझ्मा मेम्ब्रेन कशा कशाचं बनलेला आहे? लिपिड्स, प्रोटीन्स आणि कार्बोहायड्रेट ह्या 3 मेन कन्स्टिट्यूएंट पासून बनलेला आहे. तर पहिल्यांदा बघूया आपण लिपिड्स. लिपिड्स आर मेन structural component of cell membrane forming lipid bilayer that provide barrier between cell interior and external environment. तर जो लिपिड आहे तो काय करतो? लिपिडची एक लिपिड बायलेयर असते, म्हणजे लिपिडच्या 2 लेयर असतात आणि त्या काय करतात? एक आयसोलेटर म्हणून काम करतात, एक बॉन्ड्री म्हणून काम बॅरियर म्हणून काम करतात, जे की सेलचा इंटरनल जो रिजन असेल आणि आउटर एक्सटर्नल जो एन्व्हायरमेंट असेल त्यांना सेपरेट करण्याचं काम करतात. Two primary types of lipids found in cell membrane are glycerol based and sphingosine based. तर 2 पद्धतीचे लिपिड्स आपल्याला इथे सेल मेम्ब्रेन मध्ये बघायला भेटतात. पहिल्यांदा तर आहे ग्लिसरॉल बेस्ड आणि दुसरं आहे स्पिंगोसिन बेस्ड. तर आणि परत ग्लिसरॉल बेस्ड ला आपण परत 2 क्लासमध्ये डिवाइड करतो, फॉस्फोलिपिड आणि ग्लायकोलिपिड. ग्लिसरॉल बेस्ड फॉस्फोलिपिड आणि ग्लिसरॉल बेस्ड ग्लायकोलिपिड्स. त्यानंतर सिन बेस्ड लिपिड जे आहेत त्यांना पण 2 क्लासेस मध्ये डिवाइड करतो. त्याच्यामध्ये स्पिंगोसिन बेस्ड फॉस्फोलिपिड्स आणि ग्लायको स्पिंगोलिपिड्स हे 2 क्लास याचे येतील. म्हणजे हे टोटल 2 क्लास आणि 4 सब क्लास असे इथे लिपिड्स आपल्याला बघायला भेटतात. तर आज आपण लिपिडचा टॉपिक पूर्ण कव्हर करूया. तर त्या लिपिड मध्ये फॉस्फोलिपिड जे असतील, पहिल्यांदा तर काय बघूया आपण? ग्लिसरॉल बेस्ड लिपिड्स. ह्याच्यामध्ये फॉस्फोलिपिड बघूया आपण. तर ह्याच्यामध्ये ग्लिसरॉलची बॅकबोन असणार. ग्लिसरॉल काय म्हणून काम करणार? बॅकबोन म्हणून काम करणार आणि त्याच्यासोबत 2 फॅटी ऍसिड अटॅच असतील. त्याच्यासोबत 2 फॅटी ऍसिड अटॅच असतील आणि त्याच्यामधली एक फॅटी ऍसिड जे असेल ते अनसॅच्युरेटेड असेल. अनसॅच्युरेटेड असल्यामुळे ते एक पद्धतीची आपल्याला किंक म्हणजे किक बघायला भेटते. एक प्रकारचं पूर्णपणे स्ट्रेट नसतं. स्ट्रेट दोन्ही जे चेन आहेत ते स्ट्रेट न राहता थोडे स्लाइटली एक चेन टिल्ट असते. त्यामुळं जी मेम्ब्रेनची फ्लुइडिटी आहे ती मेंटेन असते. तर याच्यामध्ये फॉस्फोलिपिड मध्ये काय आहे? ग्लिसरॉल बॅकबोन आहे. त्याच्यानंतर 2 फॅटी ऍसिडच्या चेन आहेत आणि त्याच्यामधली एक अनसॅच्युरेटेड आहे आणि फॉस्फेट ग्रुप आहे याच्यामध्ये परत आणि स्मॉल पोलार ग्रुप आहे, म्हणजे वॉटर लविंग ग्रुप आहे. आणि हायड्रोफोबिक ग्रुप कोणता आहे याच्यामध्ये? फॅटी ऍसिड जे आहे, फॅटी ऍसिड चेन जे आहे ते हायड्रोफोबिक ग्रुप आहे आणि पोलार ग्रुप स्मॉल पोलार ग्रुप असं दोन्ही पद्धतीचं इथे कॉम्पोजिशन आपल्याला बघायला भेटते. फॉस्फोटिडिल कोलिन ह्याच्यानंतर याचे परत टाईप बघूया. फॉस्फोलिपिडचे ग्लिसरॉल बेस्ड फॉस्फोलिपिडचे आपल्याला टाईप बघायचा आहे. त्याच्यामध्ये पहिला येतो फॉस्फोलिपिड कोलिन. ह्याला लेसिथिन पण म्हणलं जाते आणि हे जे आहे मेजरली एक्झोप्लाझमिक जी आउटर लिपलेट असेल सेल मेम्ब्रेनची त्याच्यामध्ये प्रेझेंट असेल. त्याच्यानंतर दुसरा जो फॉस्फोलिपिडचा टाईप आहे फॉस्फोटिडिल इथॅनो अमाइन हा जो असेल, इथेनॉल अमाइन हा जो आहे तो बॅक्टेरियल प्लाझ्मा मेम्ब्रेन मध्ये आपल्याला मेजरली बघायला भेटतो आणि हा जो आहे सायटोप्लाझमिक साइडला प्रेझेंट असतो. म्हणजे इनर साइडला हा फॉस्फोडिडिल इथेनॉल अमाइन हा इनर साइडला आणि जो फॉस्फोटिडिल कोलिन किंवा त्याला लेसिथिन म्हणतो तो काय आउटर लिपलेटला प्रेझेंट आहे. त्याच्यानंतर फॉस्फोटिडिल सिरिन येतो. हा जो जनरली काय असतो? हा फॉस्फोडिलिसिरिन जो असतो तो काय असतो? जनरली इनर साइडला प्रेझेंट असतो. मात्र जेव्हा इथे काय असेल, जेव्हा इथे काय होईल, अपोप्टोसिस होणार असेल त्या सेलचं, तेव्हा तो काय आउटर साइडला फ्लिप होतो आणि त्या सेलचं तिथे काय होणार? अपोप्टोसिस होतो, म्हणजे प्रोग्राम सेल डेथ होते. त्याच्यामध्ये जर आपण कंपोजिशन जे बघलो होतो आपण त्याच्यामध्ये जो पोलार मॉलिक्युल होता, जर तिथे कोलिन जर असेल तर तिथं त्या मॉलिक्युलला आपण काय म्हणू? फॉस्फोडिडिल कोलिन. इथेनॉल अमाइन असेल त्याला आपण म्हणू फॉस्फोडिडिल इथिल अमाइन. आणि त्याच्यामध्ये जर ग्लिसरॉल जे आपले ग्लिसरॉल बॅकबोन आहे, त्याच्यानंतर फॅटी ऍसिड आहे, त्याच्यानंतर फॉस्फेट आहे आणि जे
पोलार ग्रुप आहे तो इथे जर सिरिन असेल तर इथे काय म्हणू आपण फॉस्फोटिडिल सिरिन. तर ह्याच्यामध्ये हा काय की इनर साइडला मेजरली प्रेझेंट असतो रेग्युलर जनरली, बट जेव्हा अपोप्टोसिस सेलचं व्हायचं असतं तर हा फ्लिप होऊन काय आउटर साइडला जातो. त्याच्यानंतर फॉस्फोटिडिल इनिसिटॉल जो आहे, ह्याच्यानंतर पुढचं काय बघायचं आहे, फॉस्फोटिडिल इनिसिटॉल. फॉस्फोटिडिल इनिसिटॉल प्लेस हा ह्याच्यामध्ये जो पोलार मॉलिक्यूल आहे तो कोणता आहे, इनिसिटॉल आहे. फॉस्फोटिडिल इनिसिटॉल प्ले क्रुशियल रोल इन सिग्नलिंग पाथवे. तर ह्याचा जे मेजर रोल आहे तर सिग्नलिंग पाथवे मध्ये आपल्याला बघायला भेटतं. तर ह्याच्यामध्ये जे फॉस्फोटिडिल इनिसिटॉल आहे तो ऍज अ प्रिकर्सर म्हणून ऍज अ प्रिकर्स सेकंडरी मेसेंजर जे आहेत इनिसिटॉल ट्रायफॉस्फेट आणि डॅग जो आहे ह्याच्यामध्ये ह्यांच्यासाठी प्रिकर्सर म्हणून ह्या फॉस्फोटिडिल इनिसिटॉल काम करतो. आणि ते जे आहे इंट्रासेल्युलर कॅल्शियम लेवल आहे त्याला रेग्युलेट करण्याचं काम करतो. इथे इंट्रासेल्युलर कॅल्शियमचा लेवल आहे त्याला रेग्युलेट करण्याचं काम हे IP3 आणि डॅग करतात. आणि त्याच्यानंतर इंट्रासेल्युलर कॅल्शियम लेवल पण रेग्युलेट करतात आणि प्रोटीन कायनेसिस ची ऍक्टिव्हिटी पण सॉरी इनिस्यू IP3 जो आहे तो कॅल्शियम लेवल काय करतो रेग्युलेट करतो आणि डॅग जो आहे प्रोटीन कायनेज सी ची ऍक्टिव्हिटी रेग्युलेट करतो. त्याच्यानंतर ह्याच्यावरचा जे चार्ज असतो पीआय वरचा तो नेट निगेटिव्ह चार्ज असतो आणि हा मेमरीच्या इनर साइडला प्रेझेंट असतो. याच्यामध्ये एकच बघितला आपण जो की आउटर साइडला असतो तो फॉस्फोडिल कोलिन. इथे बघू शकता डिस्ट्रीब्युशन, इथे फॉस्फोलिपिडचा डिस्ट्रीब्युशन बघू शकता आपण. फॉस्फोटिडिल इनिसिटॉल हा आतल्या साइड आहे, फॉस्फोटिडिल सेरिन आतल्या साइडला आहे, फॉस्फोटिडिल इथेनॉल अमाइन हा पण आतल्या साइडला आहे आणि त्याच्यानंतर फॉस्फोटिडिल कोलिन जो आहे तो आउटर साइडला आहे. त्याच्यानंतर स्पिंगो सीन जो पण असेल स्पिंगोमाय तो पण आउटर साइडलाच असतो. इथे बघू शकता हे. आता ह्याच्यामध्ये स्ट्रक्चर जरी बघायचं असलं तर हे बघू शकता की हे जो आहे हेड जो आहे तो काय हा ग्रुप आहे म्हणजे कोलिन ग्रुप असेल समजा किंवा सिरिन ग्रुप आहे समजा. त्याच्यानंतर इथे फॉस्फेट ग्रुप पण ह्याच्यासोबतच अटॅच असेल. त्याच्यानंतर हे टू फॅटी ऍसिड चेन असतील, हे जे आहेत टू फॅटी ऍसिड चेन आणि ह्याच्यामधली जी एक फॅटी ऍसिड चेन आहे ती अनसॅच्युरेटेड आहे म्हणून त्यामुळे इथे काय किंग दिसते आपल्याला. त्यामुळे ह्याच्या सेलमध्ये फ्लुइडिटी मेंटेन असते. ह्याच्यामध्ये बघल आपण जर विचार केला जर सर्वच्या सर्व जर स्ट्रेट स्ट्रेट असतील, चेन जर दोन्ही पण स्ट्रेट असतील तर ह्याच्यामध्ये एकदम क्लस्टरिंग झाली असती. मग त्यापेक्षा एक फ्लुइडिटी मेंटेन करण्यासाठी फ्लुइडिटी एक मेंटेन करण्यासाठी ते काय एक किंक असते मेम्ब्रेन ह्या दोन्हीपैकी एक जी चेन आहे फॅटी ऍसिडची त्याच्यामध्ये किंक बघायला भेटते त्यामुळे इथे फ्लुइडिटी मेंटेन असते. ही झाली आउटर साइड आणि ही इनर साइड. आउटर साइडला फॉस्फोडिल कोलिन आहे, स्पिंगोमायलिन आहे. त्याच्यानंतर इनर साइडला फॉस्फोडिल इनिसिटॉल आहे, सिरिन आहे आणि इथेनॉल अमाइन आहे. त्याच्यानंतर आपण फॉस्फोलिपिड्स बघितले. आता ग्लायकोलिपिड बघूया. ग्लायकोलिपिड मध्ये काय होईल, ग्लिसरॉल बेस्ड फॉस्फोलिपिड झाले. आता ग्लायकोलिपिड मध्ये जे आहेत ग्लायकोलिपिड आर टाइप ऑफ लिपिड मॉलिक्युल दॅट कंटेन बुथ कार्बोहायड्रेट्स ला काय म्हणतो ग्लायकेन आणि लिपिड कॉम्पोनंट. तर ह्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट्स आणि लिपिड कॉम्पोनंट दोन्ही पण असतील. गॅलॅक्टो लिपिड. मग हे लिपिड जो ह्याच्यामध्ये जो कार्बोहायड्रेट असेल त्याच्यावरून त्या जे ग्लायकोलिपिड आहे त्याचं नाव डिसाइड करण्यात येईल. आता ह्याच्यामध्ये गॅले गॅलेक्टोज आहे तर इथं याचं नाव काय गॅलेक्टो लिपिड आणि हा मेजरली प्लांट मेम्ब्रेन मध्ये आपल्याला बघायला भेटतो. आणि पर्टिक्युलरली जरी त्याच्यामध्ये म्हणलं तर इथं क्लोरोप्लास्ट मध्ये आपल्याला मेजरली बघायला भेटतो आणि हा एक फोटोसिंथेसिस आणि मेम्ब्रेन स्ट्रक्चर मध्ये इसेन्शियल रोल प्ले करतो. त्याच्यानंतर स्पिगोसिन बेस्ड वेट पर मिनिट.
त्याच्यानंतर फॉस्फोलिपिड जो आहे, स्पिंगोसिन बेस्ड लिपिड जे आहेत ते बघूया आपण. ह्याच्यामधला पहिला जो आहे तो फॉस्फोलिपिड. तर फॉस्फोलिपिड मॉलिक्यूल जो आहे त्याच्यामध्ये स्पिंगोसिन बॅकबोन आहे. तर याच्यामध्ये जिथं आपण ग्लिसरॉल बेस्ड फॉस्फोलिपिड जेव्हा बघितलं होतं तिथं ग्लिसरॉल बॅकबोन होती आणि इथे काय आहे आपली स्पिंगोसिन बॅकबोन आहे. तर फक्त चेंज कुठं झाला, बॅकबोन मध्ये झाला. आता बाकीचं बघूया आपण. तर ह्याच्यामध्ये जो बॅकबोन मध्ये एक चेंज झाला आणि त्याच्यानंतर स्पिंगोसिन जो आहे फॉस्फोलिपिड मॉलिक्यूल दॅट कंटेन स्पिंगोसिन. तर इथं स्पिंगोसिन काय बॅकबोन म्हणून असेल. स्पिंगोसिन इज लॉंग चेन अमिनो ऍसिड अल्कोहोल दॅट सर्व एज सेंट्रल स्ट्रक्चर ऑफ दिस फॉस्फोलिपिड. तर हे स्पिंगोसिन जे आहे ते लॉंग चेन अमिनो अल्कोहोल आहे आणि हा काय करतो, एक बॅकबोन म्हणून तिथे काम करतो ऍज ऍज सबस्टिट्यूट टू ग्लिसरॉल. तर ह्याचं एक्झाम्पल जे बघूया आपण, स्पिंगोसिन बेस्ड फॉस्फोलिपिड इन्क्लूड स्पिंगोमायलिन. तर ह्याचं एक्झाम्पल आहे स्पिंगोमायलिन आणि हे जे आहे पर्टिक्युलरली मायलिन शीथ जी असते नर्व सेल्स मध्ये त्याच्यावर आपल्याला मेजरली आढळून येतो. सिरेमाइड विच आणि ह्याचं परत एक्झाम्पल दुसरं म्हणलं सिरेमाइड्स विच प्ले रोल इन सिग्नलिंग पाथवेज अँड सेल मेम्ब्रेन स्ट्रक्चर. तर सेरेमाइड जे आहे ते सिग्नलिंग पाथवे आणि सेल मेम्ब्रेन स्ट्रक्चर मध्ये रोल प्ले करतात. ह्याचे दोन एक्झाम्पल आहेत स्मिगोसिन स्पिंगोमायलिन आणि सेरेमाइड्स. तर हे दोन एक्झाम्पल याचे फॉस्फोलिप स्पिंगोसिन बेस्ड फॉस्फोलिपिड जे झाले. त्याच्यानंतर स्पिंगोसिन बेस्ड ग्लायकोलिपिड. तर याच्यामध्ये काय ह्याला पण परत सेरोब्रोसाइड आणि ग्लोबो किंवा गँग्लोसाइड ह्या दोन ह्याच्यामध्ये आपण डिवाइड केलं. तिथे स्पिंगोसिन तिथे फॉस्फो इथे ग्लायकोजन असेल, इथे काय असेल ग्लायकोजन असेल, कार्बोहायड्रेट असेल इथे. तर ह्याच्यामध्ये दोन क्लासिफिकेशन केले, सेरेब्रोसाइड आणि ग्लोबोसाइड. तर सेरेब्रोसाइड अगोदर बघूया. सेरेब्रोसाइड आर ग्लायकोलिपिड consisting of single sugar molecule attached to स्पिंगोसिन बॅकबोन. तर ह्याच्यामध्ये सिंपली काय होतं, स्पिंगोसिन सोबत कोण इथे होत आहे, स्पिंगोसिन सोबत कोण अटॅच होत आहे, सेरेब्रोसाइड अटॅच होत आहे. ज्याच्या सेरेब्रोसाइड मध्ये काय होत आहे की सिंगल सॉरी लेट मी क्लिअर. तर इथे सिंगल शुगर मॉलिक्यूल कोणासोबत स्पिंगोसिन सोबत अटॅच होत आहे आणि त्याला आपण सेरेब्रोसाइड म्हणत आहोत. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये सेरेब्रोसाइड मध्ये सिंपली काय की सिंगल शुगर मॉलिक्यूल स्पिंगोसिन बॅकबोन सोबत अटॅच होत आहे आणि त्याला काय म्हणलो आपण सेरेब्रोसाइड. आणि त्याच्यानंतर ग्लोबोसाइड किंवा गँग्लोसाइड. ग्लोबोसाइड आणि गँग्लोसाइड ही जे आहेत थोडे मोर कॉम्प्लेक्स आहेत. याच्यामध्ये जे शुगर इंटिटी आहे ती ऑलिगोसॅक्राइड आहे. इथे काय मोनोसॅक्राइड होती आणि इथे काय ऑलिगोसाइड सॅक्राइड. इथे सिंगल शुगर मॉलिक्युल होता आणि इथं मल्टिपल शुगर म्हणजे ऑलिगोसॅक्राइड आहे. इथं मोनोसॅक्राइड आणि इथे ऑलिगोसॅक्राइड आहेत. ह्याच्यानंतर इथं ऑलिगोसॅक्राइड सिम्बोसिन बॅकबोनला अटॅच होतील आणि त्याच्यासोबत सियालिक ऍसिड जे असेल ते प्रेझेंट असेल आणि सियालिक ऍसिडवर निगेटिव्ह चार्ज असतो. तर सियालिक ऍसिड जो असेल तो सेल सेल रिकॉग्नायझेशन मध्ये रोल प्ले करतो. सियालिक ऍसिडचा रोल काय की सेल सेल रिकॉग्नायझेशन मध्ये रोल प्ले करतो. सियालिक ऍसिड ऍक्ट एज रिसेप्टर फॉर इन्फ्लुएन्झा व्हायरस अँड अदर व्हायरसेस. तर काय सियालिक ऍसिड जो आहे तो काय इन्फ्लुएन्झा व्हायरसला ऍज अ रिसेप्टर म्हणून इथे काम करतो. तर आजच्या टॉपिक मध्ये आपण इथंच थांबूया. नेक्स्ट लेक्चर मध्ये सेल बायोलॉजीचा नेक्स्ट पार्ट बघूया, ज्याच्यामध्ये आपण स्टेरॉल जे असतात त्याचे मेम्ब्रेन जी आहे, मेम्ब्रेनच्या फ्लुइडिटी मध्ये काय रोल आहे स्टेरॉलचा, ते आपण त्याच्यामध्ये बघूया. क्लोरोप्लास्ट असले, इरोप्लास्ट असतील तर त्यांचे टाईप परत ते गोष्टी इथे तिथे बघूया. तर आपली 13 जानेवारी पासून MSc 2025 लाईफ सायन्सेस साठी प्रीमियम बॅच पण सुरू झालेला आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला जे फीचर्स आहेत त्याच्यामध्ये सर्व लाईव्ह लेक्चर भेटतील, रेकॉर्डेड लेक्चर भेटतील, सर्व अभ्यासक्रमावर आधारित नोट्स भेटतील, सरावासाठी प्रश्नपत्रिका भेटतील. तर परत एमसीक्यू सोबत विश्लेषण एमसीक्यू जे असतील ते विश्लेषणासहित भेटतील आणि 24x7 तुम्हाला पर्सनल गायडन्स पण भेटेल. एक पर्सनलाइज तुमच्यासाठी स्ट्रॅटेजी डेव्हलप करून दिली जाईल आमच्याकडून. त्याच्यानंतर लॅपटॉप आणि वेब म्हणजे लॅपटॉप आणि मोबाईल ह्या दोन्हीवर पण ही बॅच जी असेल ती ऍक्सेसिबल असेल. या हे सर्व ऍक्सेसिबल असेल. आणि जर तुम्हाला
आमची बॅच ही जॉईन करायचं असेल तर आमचे कॉन्टॅक्ट डिटेल्स जे आहेत त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करून ही बॅच जॉईन करू शकता. तर आणि ह्याच्या सोबत ही जी बॅच फीस होती ती 12,000 होती, मात्र आफ्टर डिस्काउंट ती 6,000 आहे फक्त. आणि परत त्याच्यामध्ये पण जे पहिले 10 स्टुडंट आहेत त्यांना आम्ही पेपर 1 पेपर 2 जर परचेस केला तर पेपर 1 एकदम फ्री मध्ये प्रोव्हाइड करणार आहोत. थँक्यू व्हेरी मच. तुम्हाला जर आमची बॅच प्रीमियम जॉईन करायची असेल तर तुम्ही आमच्या कॉन्टॅक्ट डिटेल्सवर आपली इन्फॉर्मेशन शेअर करून जॉईन करू शकता. थँक्यू.